तुम्हाला ही जर टर्म दिसते तुम्हाला क्वेश्चन 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हे तुमच्या त्या टेबल दिसेल तुम्हाला 2x अपॉन प्लस एक्स स्क्वेअर जर आलं तर आपण त्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करतो सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा. हा एका बुक सर्वांनी सोबत समोर घेऊन बसा आणि तो टेबल सर्वांच्या समोर ठेवा सबस्टिट्यूशनचा. तुम्हाला मी सांगतो त्याच्यामध्ये समजेल. समजलं हे प्रश्न आहे ना इथं की a टू टॅन ऑफ थिटा का टाकला तर टाकलाचा आन्सर आहे हे दिसतंय म्हणून. समजलं? हो सर. हा मग पुढे मग या जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूट करणार दॅट टाइम तुम्ही अजून एक गोष्ट इथं सिम्प्लिफाय करून घेतला थिटाची व्हॅल्यू पण घेत चला कारण ती व्हॅल्यू तुम्हाला पुढे लागणारच असते. मग तुम्हाला थिटाची व्हॅल्यू पाहिजे तुम्ही हा टॅन इन्व्हर्स इकडे करणार. सो टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स होईल ते. ओके टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स म्हणजे काय असणार तुमची थिटाची व्हॅल्यू असणार जी पुढे मी सबस्टिट्यूट करणार आहे तुमच्या क्वेश्चनमध्ये. सो सबस्टिट्यूट दिस एक्स इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा इन 1 y is equal to sin inverse of 2x upon 1 plus x square. So instead of that we will get y is equal to 2 x means tan of theta divided by 1 plus x square means tan square theta. Any doubt? आणि हे बाहेर sin inverse as it is. Clear? क्लिअर झालं का? येस सर. हा मी फक्त काय केलंय सबस्टिट्यूट केलंय व्हॅल्यू एक्स च्या जागी टॅन ऑफ थिटा आणि ते सबस्टिट्यूट करण्याचं कारण होतं की तुम्हाला ही सबस्टिट्यूशनची टर्म इथं दिसत होती म्हणून. तर सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला हे आल्यानंतर पहा आता तुम्ही विचार करा हे का टाकलं कारण तुम्हाला याच्याने काही ना काहीतरी फंक्शन भेटणार. सबस्टिट्यूट केल्यानंतर फॉर्म्युला लागतो म्हणजे लागतो कुठला ना कुठला 100%. ओके सो त्यामुळे फॉर्म्युल्यांवरती यायचं. कोणकोणचे फॉर्म्युले साइन ऑफ 2 थिटाचे फॉर्म्युले साइन ऑफ a प्लस बी चा फॉर्म्युला असे फॉर्म्युले लागतात कोणी ना कोणी तिथं. सो काही ना काही तर लागतच असतं ते 100% म्हणून तर सबस्टिट्यूशन करायची असते आपल्याला. मग आता इथं आल्यानंतर तुम्हाला गॅरंटी आहे तुम्हाला की बाहेर साइन इन्व्हर्स आहे आणि मध्ये तुम्हाला काय आणावं लागणार आहे साइन. त्यावेळेसच तो बाहेरचा साइन इन्व्हर्स कॅन्सल होईल ना बरोबर. येस हो सर. हा मग मध्ये साइनसाठी असा साइनचा कुठला फॉर्म्युला आहे की जो हा फॉर्म्युला आहे चेक करा. फॉर्म्युलामध्ये पहा 150 आउट ऑफ काहीतरी फॉर्म्युला येते त्याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला आहे हा साइनचा 2 tan ऑफ थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे ना. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे ना हा. दोन फॉर्म्युले होते ना 2 साइन ऑफ थिटा कॉस ऑफ थिटा हा एक फॉर्म्युला आहे आणि दुसरा पण एक फॉर्म्युला टॅन ऑफ थिटा 1 प्लस टॅन थिटा. पहा साइन थिटाच्या फॉर्म्युल्यांमध्ये दोन लिहून दिले तुम्हाला एक 2 साइन ऑफ कॉस ऑफ थिटा आणि एक टॅन ऑफ थिटा 1 प्लस टॅन थिटा. 2 साइन ऑफ थिटाचे दोन अर्थ आहेत एक हा पण आणि एक हा. जेव्हा ज्याची गरज पडते तेव्हा तो घेतो. आता या ठिकाणी कोणाची गरज आहे आता आपण हा वापरलेला होता आतापर्यंत बरोबर ना. प्रत्येक वेळेला हा युज केला होता. आता टॅन थिटाच्या फॉर्म्युल्याला पण साइन 2 थिटामध्ये करता येतं. सो सबस्टिट्यूट we already know that 2 tan of theta upon 1 plus tan square theta is equal to sin of 2 theta असतो. So ही टर्म as it is आहे तुमची पहा 2 tan of theta upon 1 plus tan square theta. त्या जागी मी डायरेक्ट काय लिहू शकतो sin of 2 theta लिहू शकतो का हो. आणि हा साइन साइन गेट कॅन्सल. सो y इक्वल टू हाऊ मच 2 theta. आणि डाउट नो सर. इझी हे पण हे फॉर्म्युले पार्ट लागतात. इझी केव्हा असतं ते जेव्हा फॉर्म्युले पार्ट आहेत. फॉर्म्युले समोर ठेवा तेव्हा तुम्हाला ते इझी वाटेल. फॉर्म्युले ठेवा चला आणि मग लेक्चरला बसत चला. सो y इज इक्वल टू 2 थिटा झालं. सो वी हॅव टू डिफरन्शिएट द इक्वेशन. सो दॅट्स वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x then we will get dy by dx is equal to dy dx of या थिटाची व्हॅल्यू इथं टाकून घ्या. त्या थिटाची व्हॅल्यू तुम्ही काय काढली होती पहा काय थिटाची व्हॅल्यू tan इनव्हर्स ऑफ x. सो वी कॅन सी दॅट आपण असं म्हणू शकतो y इज इक्वल टू काय असणार 2 tan इनव्हर्स ऑफ x. हे बिघडेल का असं म्हटलं तर नाही. त्या थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्यायची नंतर कारण थिटा तुम्ही टाकलाय ऍक्च्युअली इक्वेशन मध्ये थिटा नव्हता. सबस्टिट्यूशन केली ना तर सबस्टिट्यूशन जशी इनपुट केली जाते वेगळ्या व्हेरिएबलने तसं तो व्हेरिएबल काढून पण घ्यावा लागतो कारण तुम्हाला क्वेश्चन इन द फॉर्म ऑफ दिलंय. सो युअर आन्सर शुड फॉर्म ऑफ एक्स. क्लिअर. तुमचं फंक्शन जर एक्सच्या फॉर्म मध्ये आन्सर पण एक्सच्या मध्ये असलं पाहिजे. थिटाच्या फॉर्म चालणार नाही.
कारण तो तुम्ही बनवला. मग आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इनडायरेक्टली. आता किती सोपं आहे हे डेरिव्हेटिव्ह घेण्याचं. 2 tan इनव्हर्स ऑफ एक्स. आता 2 तर कॉन्स्टंट आहे, Yes. तर 2 कॉन्स्टंट बाहेर येऊन जाईल डेरिव्हेटिव्हचा. आपला डेरिव्हेटिव्ह फक्त कुणाचा घ्यावा लागेल, डी बाय डी एक्स ऑफ कुणाचा, Tan tan inverse ऑफ of एक्स x. चा. तुम्हाला माहित नाही का tan इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? तर डी बाय एक्स हा 2 ऍज इट इज, आणि tan इनव्हर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, फॉर्म्युला शोधा. काय आहे तो? 1/1 प्लस X. Yes. फॉर्म्युला tan इनव्हर्सचा. Oh. मग तुमचा डेरिव्हेटिव्ह झाला 2 into 1. सो dy by dx इज इक्वल टू 2/1 प्लस स्क्वेअर. एनी डाऊट? Nine. समजले का प्रोसिजर काय? इथं हार्डनेस कुठे आहे? हे खालचं तर सोडवता येतं तुम्हाला, फर्स्ट एक्सरसाइज मध्ये झालाय आता सर्व. इथं हुशारी आहे की हे टर्म पाहून हे समजलं पाहिजे की हे 2x/1 प्लस एक्स दिसतंय. सो आपल्याला x इज इक्वल टू tan ऑफ थिटा सबस्टिट्यूट करावं लागेल, बिकॉज ही एक सबस्टिट्यूशन होती आपल्या टेबल मध्ये. याच्यानंतर तुमचं डोकं इथं चाललं आहे की 2 tan ऑफ थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे कुणाचा? साइन ऑफ थिटाचा. तो बाहेर साइन आहे, आपल्याला मध्ये साइन आणायचा होता. मग हा याच्यापासून कसा तयार होईल? तर हा साइन थिटाचा फॉर्म्युला होता. मग तुम्हाला इथं तू साइन ऑफ थिटा लिहित, साइन गेट कॅन्सल. सो इथनं बाकी इझी. मग हे थिटाची व्हॅल्यू घेतली मी, तर सबस्टिट्यूट केली, हे आलं याचा डेरिव्हेटिव्ह. काय डाऊट? No, sir. समज. फॉर्म्युले सोबत घेऊन बसा, नाही समजणार नाही तर लेक्चर मध्ये काही. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन पहा. कॉस इनवर्स हवा आहे तुमचा. कॉस इनवर्स ऑफ ब्रॅकेट 2x स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी तुम्हाला सबस्टिट्यूशन मध्ये ही सबस्टिट्यूशन पाहायला मिळत असेल का? हा जो टर्म आहे, ही टर्म तुमच्या सबस्टिट्यूशनच्या याच्यामध्ये आहे पहा. दिसतंय का? टेबल मध्ये पहा सबस्टिट्यूशनच्या आहे का? हो सर. हा, मग याच्या जागी असं असल्यानंतर काय टाकतो आपण? एक्स जागी काय सबस्टिट्यूट करतो? काय सबस्टिट्यूट करायचं? असं स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असल्यावर एक्स जागी काय सबस्टिट्यूट करायचं तिथं समोर? Sin किंवा cos. साइन थिटा. थिटा. हा, मग साइन सबस्टिट्यूट करणार. त्याच्यासाठी थिटाची व्हॅल्यू काय असेल? साइन इनवर्स ऑफ एक्स. तो साइन इकडचा इनवर्स होऊन जातो. हा थिटा पाहिजे आपल्याला, साइन इकडे घेऊन टाका. मग तुम्हाला हे समजलं. मग तुम्ही वी आर सबस्टिट्यूटिंग इन अवर फंक्शन. सो हिअर कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 2x जे काय टाकायचं? साइन ऑफ थिटा टाकायचं. हे स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे sin स्क्वेअर थिटा टाकायचं. हे डाऊट याच्यामध्ये? मी स्पीड वाढवतोय आता थोडी. समजलं असेल तुम्हाला पॅटर्न ऍक्च्युअली काय आहे तर. हो. मग आपल्याकडे काय पहा, बाहेर आपल्याला कॉस इनवर्स दिसतंय. काही करून आपल्याला मध्ये कॉस आणावं लागणार आहे की नाही? लागणार आहे ना, कॉस आणावं आहे ना मध्ये. हो. हा, मग आता काय करण्यासाठी? Sin ला cos. हे पहा, हा म्हणजे मध्ये काही करून कॉस आणा. कॉस आणायचं असेल तुमच्या कॉसचे बरेच फॉर्म्युले, पण तुम्हाला इथं एक चान्स. कुठला चान्स? तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला माहिती आहे पहा, हे जो गोष्ट कुठली तुम्हाला मी सांगितलंय, सबस्टिट्यूशन टाकली म्हणजे फॉर्म्युला बस. सबस्टिट्यूशन टाकल्यानंतर फॉर्म्युला बसतो. कुठला फॉर्म्युला बसतो. त्यामुळे तो फॉर्म्युला जर बसत नसेल तुमच्यानी, याचा अर्थ तुम्ही चुकताय. मग तुम्ही नीट ऑब्झर्व करा. मी जेव्हा सबस्टिट्यूशन करतो त्याच्यानंतर कुठला फॉर्म्युला माझा बसतोच तिथं. सो आता इथं पण एक फॉर्म्युला बसणारच आहे. कुठला? काय होईल याचा आन्सर? 1 minus 1 मायनस स्क्वेअर थिटा स्क्वेअर मध्ये सिंपल आयडेंटिटी तुमची 10th ची पहा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतो. 1. करेक्ट? Yes. तुम्ही असं म्हणू शकता का? One साइन minus. स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा हो. असं म्हणू शकतो. हो. किंवा मी असं म्हणू शकतो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हो. करेक्ट? मग मी समजा याचे रूट घेतले, यांचे स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड केलं तर मला काय भेटेल? इकडे हा स्क्वेअर रूट साइन स्क्वेअर थिटा तो स्क्वेअर रूट घेतलं आणि इकडे स्क्वेअर रूट घेणार. मग 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. त्याच्यानंतर मला काय पहा, याचं पण समजा कॉस स्क्वेअर थिटा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. चालेल? हो. पण मग याच्यात काय झालं? हे स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर एकाला कॅन्सल करेल.
त्याच्या होल टर्मचा, आणि यांचे होणार नाही, हे होल टर्म नाहीये, हा 1 वेगळा आहे आणि दोघांच्या मध्ये मायनस आणि प्लस आहे, त्याच्यामुळे तो स्क्वेअर रूट कॅन्सल. मग तुम्हाला एक फॉर्म्युला भेटतो, कॉस ऑफ थिटाचा फॉर्म्युला भेटतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, साइन ऑफ थिटाचा फॉर्म्युला भेटतो मायनस कॉस स्क्वेअर रूट मध्ये. बोला काय लावू, इथं कुठला लावू? हा कॉस थिटाचा लास्ट कॉस थिटा लिहिता येईल ना. हो का हे फॉर्म्युला कुठून आला ते सांगतोय. दोघं ठेवा, हे दोघं फॉर्म्युले, हे खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ते दोघं. हे पण टाकून ठेवा तुमच्या भंडारामध्ये, प्लस करा. हे 10th पर्यंतचं नॉलेज आहे तुमचं, 10th तुम्हाला समजलं. 10 फॉर्म्युले दोघंचे दोघं ऍड करून घ्या, सर्वच ऍड करून घ्या, जवळपास लिहून घ्या पटापट. चला एक्स्ट्रा जे सांगतो ते लिहून घेत चला, समजलं का. क्लासमध्ये एक्स्ट्राचे फॉर्म्युले, जे एक्स्ट्रा नॉलेज देत असतो ते तिथल्या तिथं बुक मध्ये लिहून टाकायचं पटकन. सो आता मी काय करणार, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या जागी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस ऑफ थिटा लिहिणार. समजा इथं चुकून एखादं एक्झाम्पल झालं 1 मायनस स्क्वेअर थिटा आला, तर तुम्ही साइन ऑफ थिटा. समजा असं झालं 1 मायनस स्क्वेअर थिटा आलं तर कॉस स्क्वेअर थिटा लिहिलं, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा लिहिलं. आणि हे कुठून तयार होतं, सर्वचे सर्व याच्यापासून. ही आयडेंटिटी जर तुम्हाला माहिती असेल तर हे सर्व फॉर्म्युले पाठ होतात, असं असतं. ओके, सो असं 10वीला ट्रिग्नोमेट्री होतं तुम्हाला. सो त्याच्यानंतर पहा, हे असं झालंय साइन ऑफ थिटा, आणि याच्या जागी मी लिहू शकतो कॉस ऑफ थिटा, बरोबर लिहू शकतो ना. आता बोला, हा फॉर्म्युला तुम्हाला पाहिलेला वाटत नाही का? हो सर. हा, कोणाचा आहे? साइन 2 थीटाचा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे हा, आत्ताच 2 मिनिटांपूर्वी पाहिला आपण. साइन 2 थिटाचे फॉर्म्युले तुम्हाला देऊन दिले पहा. एक पहिला फॉर्म्युला 2 साइन ऑफ थिटा कॉस ऑफ थिटा आहे की नाही, आणि दुसरा तो आता लिहिला होता आपण खाली 2 टॅन ऑफ थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे दोन फॉर्म्युले त्याचे मेजर यूज केले जातात, बाकीचे पण आहे एक, पण तो यूज होत नाही जास्त, हे दोन यूज होतात. तर आता तुम्हाला हे पाहिल्यासारखं वाटतं, पण त्याचं तुम्हाला साइन ऑफ 2 थिटा मध्ये भेटतंय, बरोबर. आणि तुम्हाला कॉस पाहिजे होता, पण आपल्याला माहिती आहे साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करता येतं आपल्याला, काय करून पाय मायनस करता येते की नाही. हो सर, समजतंय काय बोलतोय मी. हा, मग माझं टार्गेट काय असेल, साइन मध्ये कन्वर्ट करणं, आणि या साइनला π/2 मायनस 2 थिटा करून कॉस मध्ये कन्वर्ट करणं. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हो सर आलं. हा, हे प्रेडिक्शन आधीच लागतात, विदाउट प्रेडिक्शन हा होऊ शकत नाही ही गोष्ट. तो मी काय करणार इथं पहा, मी इथं असं लिहिणार कॉस इन ब्रॅकेट या 2 साइन ऑफ थिटा कॉस ऑफ थिटाच्या जागी मी जर असं सबस्टिट्यूट केलं तर 2 साइन ऑफ 2 थिटा चालेल. हा फॉर्म्युला आहे ना, 2 साइन ऑफ थिटा कॉस ऑफ थिटा म्हणजे साइन ऑफ 2 थिटा असतो. आता प्रश्न असा आहे, हा प्रश्न आपण मागेच एक वेगळेच पाहिलाय बा, मी तुम्हाला सांगितलं असेल, जेव्हा बाहेर कॉस असताना मध्ये साइन येऊन जातं, किंवा बाहेर टॅन असणार मध्ये कॉट येईल, बाहेर सेक असणार मध्ये कोसेक येईल, असे होते पहा. 6 फॉर्म्युला लिहून दिलं तुम्हाला, तर आपल्याला π/2 मायनस थिटा करून त्याला करता येतं. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का, कॉस इनव्हर्स इन ब्रॅकेट कॉस ऑफ इन ब्रॅकेट π/2 मायनस 2 थिटा. चालेल, चालेल का? हो सर चालेल. हा, मग हे असं लक्षात ठेवायचं, हे सर्व प्रेडिक्शन असतात. आता हे साइन होतं मध्ये, याला कॉस आणायचं होतं, तर आपल्याला साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करता येतं सहज. त्याला π/2 मायनस तो थिटा करून टाकायचा, π/2 मायनस आल्याचा थिटा 2 थिटा होता म्हणून 2 थिटा केला, हा थिटा 2 थिटा होता म्हणून 2 थिटा केला. आता याच्यातनं काय होईल, याच्यातनं हा कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल होऊन जाईल, तुम्हाला y ची व्हॅल्यू भेटणार π/2 मायनस 2 थिटा. क्लिअर? ही तुमची व्हॅल्यू आहे. ओके, आता आफ्टर दॅट वी आर डिफरन्शिएटिंग, या थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय होती थिटाची व्हॅल्यू, साइन इनवर्स ऑफ एक्स, करेक्ट. सो काय भेटणार तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये, y इज इक्वल टू π/2 मायनस 2 साइन इनवर्स ऑफ एक्स. एनी डाउट्स? नो सर. मग आता पुढे पहा, पुढे काय होणार आहे, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, then we will get dy by dx is equal to d by dx of in bracket
पाय बाय 2 minus 2 sin inverse of x. क्लिअर? सो देन वी विल गेट आपण डिफरन्शिएशन सेपरेट करू, याचं डिफरन्शिएशन वेगळं, याचं डिफरन्शिएशन वेगळं, बिकॉज दोघांच्या मध्ये मायनस साइन आहे, मायनस असल्यामुळे डिफरन्शिएशन वेगळं होतं. मायनस प्लस डिफरन्शिएशनला सिंपल करून टाकते. सो पाय बाय 2 ला कोणी एक्स आहे का इथं? एक्स आहे का याला कोणी? सो डेरिव्हेटिव्ह 0. देन हिअर -2 कॉन्स्टंट बाहेर आणि साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 minus x. Any doubt? डेरिव्हेटिव्ह आहे ना साइन इनवर्सचा 1 minus 1 upon x square. Yes. So हा -2 into हा 1. आन्सर होणार -2 by square root of 1 minus x square. This is fine. आता बोला कोणाला काही डाऊट्स आहेत का? परत एकदा सांगू. हे पहा, तुम्हाला ही टर्म दिसणारी तर स्क्वेअर रूट ऑफ 1 minus x square. या टर्मच्या जागी तुम्हाला माहिती की ही टर्म दिसल्यानंतर आपण याच्यासाठी सबस्टिट्यूट करणार काहीतरी. काय सबस्टिट्यूट करणार? x इक्वल टू साइन ऑफ थिटा सबस्टिट्यूट करणार. मग साइन ऑफ थिटा टाकताना थिटाची व्हॅल्यू पण काढून ठेवा, पुढे लागणार असते ती. सो हा साइन इनवर्स, साइन तिकडे घेऊन जा. सो साइन इनवर्स ऑफ x होऊन जाईल. सो वी हॅव द इक्वेशन्स y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर रूट ऑफ 1 minus x square. Substitute in this equation by x is equal to sin of theta. So after substituting the values, we get y is equal to sin inverse of in bracket 2 x च्या जागी sin theta 1 as it is, square as it is, minus 1 as it is, x square च्या जागी sin square theta टाका. Clear? So after that we know that 1 minus sin square theta square root 1 minus sin square theta ची व्हॅल्यू ऍक्च्युअली cos असते. याची व्हॅल्यू ऍक्च्युअली cos square theta असते आणि तो वरचा स्क्वेअर रूट त्याला काढून टाकतो, म्हणजे याची व्हॅल्यू ऍक्च्युअल मध्ये काय येते? cos of theta. समजलं? फॉर्म्युला जरी पाठ केला तरी चालेल. 1 minus sin square theta स्क्वेअर रूट मध्ये असेल तर cos of theta असतं आणि 1 minus cos square theta स्क्वेअर रूट मध्ये असेल तर sin of theta. पाठ करून घ्या दोघं व्हॅल्यू. सो 2 sin of cos of theta हा फॉर्म्युला माहिती तुम्हाला sin of 2 theta चा. सो हिअर 2 theta भेटलाय आणि बाहेर cos पाहिजे आपल्याला. सो आपण याला cos मध्ये कसा कन्वर्ट करू शकतो? पाय बाय 2 मायनस करून टाका अँगलला, म्हणजे तो पाय बाय 2 मायनस थीटा केला की तुम्हाला तो आपोआप साइनचा cos मध्ये कन्वर्ट होतो. सो हा cos गेट कॅन्सल. सो पाय बाय 2 minus 2 theta हिअर and theta value तुम्ही सबस्टिट्यूट करणार. theta is equal to sin inverse of x. Getting it? So after this we are differentiating the equation, differentiating with respect to x. So we will get dy by dx, the derivative of y with respect to x is equal to dx of this function pi by 2 minus 2 sin inverse of x. Getting it? So here pi by 2 is a constant term, so that's why derivative will be 0, and here minus it is 2 as it is because 2 is a constant, and instead of this sin of x we substituting the derivative of sin inverse of x, that is 1 minus square root of 1 minus x square. Clear? So we multiplying this minus 2 into 1, that is minus 2 by square root of 1 minus x. Okay? Okay? Yes sir. हा, महत्वाचे आहेत ना सबस्टिट्यूशन. सर्वात जास्त विचारलं जातात क्वेश्चन. तो एवढं डीप मध्ये आणि इतकं चांगलं काय घेतोय हे, कारण टॉपिक आहे. सो जास्त वेळेस स्पीड करणार याला, बाकीच्या याला थोडस कमी कव्हरेज देऊ. कॉम्पिटेटिव्ह साठी सर्वात फेवरेट टॉपिक आहे या. छोटा क्वेश्चन पण स्मार्ट क्वेश्चन. कोसेक इनवर्स, तुम्हाला एक्झाम्पल घेतोय. कोसेक इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ 1 minus 3x minus 4x क्यूब. आता बोला, पहिली गोष्ट महत्वाची आहे की कोसेक इनवर्स असेल तर आपण त्याला काय करून घेतो? साइन मध्ये कन्वर्ट करून घेतो. कधी पण सांगितलं होतं तुम्हाला मागेच, आपल्याकडे कोसेक इनवर्स, सेक इनवर्स, कॉट इनवर्स याचे फॉर्म आहेत. आपल्याला काय पाहिजे असतो? साइन, कॉस आणि टॅन इनवर्स पाहिजे. या कोसेक कन्वर्ट करणार तुम्हाला माहिती आहे की 1 upon कोसेक चा अर्थ असतो इज इक्वल टू साइन ऑफ, आहे की नाही? यांचं काय जातो कोसेक. आता इनवर्सच्या फॉर्म्युल्यांमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली असेल पहा, हे आपलं नॉर्मल फॉर्म्युले होते. तुम्ही जर काल मी जर फॉर्म्युले जे सांगितले तुम्ही त्याच्यामध्ये नीट ऑब्झर्व करा. मी तुम्हाला डिफरन्स सांगितला होता. 1 upon साइन ऑफ थिटा, त्याचा अर्थ कोसेक ऑफ थिटा असतो, बरोबर? कोसेक ऑफ थिटाचा 1 upon साइन ऑफ थिटा असतो. बट कोसेक इनवर्स जर असेल, कोसेक इनवर्स, तर त्याचं तसं नाही होत. त्याचं असं होतं साइन इनवर्स आणि तो थिटा जो असतो तो 1 upon थिटा होऊन जातो. आलं का लक्षात? हॅलो, फॉर्म्युले नीट पहा. काल शिकलेल्या फॉर्म्युल्यांमध्ये शिकवले होते हे. हो सर. हो दिसतात का? हो.
फॉर्म्युले उघडून बसा, पुस्तक घेऊन बसा समोर, तर उमजतील. इथं एक्स लिहिलंय थिंक बुक मध्ये ना, बुक मध्ये एक्स लिहिलंय आय थिंक व्हेरिएबल. सो असं असतं ते, कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एक्स. म्हणजे थिटा चेंज करायचा. मग हा कोसेक चेंज करायचा असेल साइन इनव्हर्स मध्ये, तर आपल्याला काय करावं लागेल, y इज इक्वल टू हा साइन इन्व्हर्ट होईल, पण त्याच्या जागी हा थिटा वरचा खालचा वर येईल. म्हणजे काय होऊन जाईल ते 3a मायनस 4x क्यूब अपॉन. क्लिअर? हे डाऊट याच्यामध्ये? नाही सर. आणि कोसेकला काय केलं, कारण आपल्याकडे फॉर्म्युले फक्त साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स आणि कॉस इनव्हर्सचेच आहेत. कारण आपल्याला यांचे फॉर्म्युले लवकर काढता येतात. कोसेक, कॉट आणि सेकचे जर नाही, म्हणून कधी पण त्यांना पहिली स्टेप हे करायची, साइन, टॅन आणि कॉस याच्यामध्येच कन्वर्ट करायची. आणि कन्वर्ट करण्याची प्रोसेस आहे तुम्हाला. सो हा फॉर्म्युला वापरून कन्व्हर्जनचा फक्त रेसिप्रोकल थिटाचा तुम्हाला तो कन्व्हर्जन भेटून. सो डिवाइड बाय 1 लिहिलं काय, नाही लिहिलं काय फरक पडतो का? नाही. मग आता इकडे पहा, आता या ठिकाणी ही जी टर्म आहे, ही टर्मच्या सबस्टिट्यूशन मध्ये दिसेल तुम्हाला. सबस्टिट्यूशन मध्ये पहा, काय टाकावं लागेल सबस्टिट्यूशन अशी टर्म असल्यावर, एक्स मायनस 4x क्यूब. काय टाकावं जागी सबस्टिट्यूशनच्या टेबल मध्ये पहा, अशी टर्म 3x मायनस 4x क्यूब अशी टर्म असेल की काय सबस्टिट्यूट करायचं, साइन थिटा. साइन थिटा. ओके, टेबल नीट ही टर्म दिसत असेल तुम्हाला तिथं साइन थिटा, मग या थिटाची बनणार येणार साइन इनव्हर्स ऑफ. सबस्टिट्यूट करा बाय आन्सर, y इज इक्वल टू हियर साइन इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट 3 साइन ऑफ थिटा 4 साइन क्यूब थिटा. करेक्ट? करेक्ट ना? येस सर. आणि याला पाहिल्यानंतर तुम्हाला मी त्या दिवशी क्यूबचा एक फॉर्म्युला लिहून दिला होता, साइन क्यूबचा, साइन 3 थिटाचा. आठवत असेल तर लिहितो पाहिजे. साइन ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला होता हा, 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब ऑफ थिटा. यस. समजलं का? हा कोणाचा फॉर्म्युला हा एक्झॅक्ट, कारण मी तुम्हाला सांगितलंय सबस्टिट्यूशन टाकली म्हणजे फॉर्म्युला चिपकणार. त्यामुळे विचार तसाच करायचा. जर तुमचा इथं फॉर्म्युला लागत नाहीये याचा अर्थ सबस्टिट्यूशन चुकली, किंवा मग तुम्हाला तो फॉर्म्युला समजत नाहीये असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ते डोक्यात ठेवायचं, लॉजिक तुमचं बिल्ड झालंच पाहिजे तसं. सो इथं पहा तुम्हाला चिपकेल येतं, मग तुम्ही लिहू शकता साइन 3 थिटाचा का बरं विचार तुम्ही, कारण बाहेर साइन आहे. सो याला साइन आणण्याचा प्रयत्न करणार मी, बरोबर चालतं. मग आपल्याकडे आहेच किती साइनचे फॉर्म्युले, साइन एफ3, साइन 2 थिटा आणि साइन 3 थिटा. इथं क्यूब वगैरे साइन 3 थिटाचा जॉईन होऊन जातो आपल्या ब्रेन मध्ये. तर आपण इथं म्हणू शकतो साइन ऑफ 3 थिटा. करेक्ट? मग आपण म्हणणार इथं साइन साइन गेट कॅन्सल, सो ही थिटा इज इक्वल टू 3 थिटा. सो इन्स्टेड ऑफ थिटा we have to put value of theta in the form of x. So here y is equal to 3 into what is the value of theta, that is sin inverse x. Any doubt? नो सर. हा. सो आफ्टर दॅट आता तुमची हे व्हॅल्यू आली व्यवस्थित आहे. आता म्हणजे सेटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता हे डिफरन्शिएट कसं करतात, हा 3 तर डायरेक्ट बाहेर निघेल आणि हा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. सो तुमचा डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे 3 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. फिनिश्ड. जमेल ना पुढचा? ते महत्वाचं नाहीये, ते झालंय आपलं बऱ्याच वेळेला. जाऊ पुढे. येस सर. क्वेश्चन पहा, कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारून घ्या ना. आता स्पीड धीरे धीरे वाढेल, पण तो पॅटर्न तुम्हाला आता समजलेला आहे. पुढचा क्वेश्चन पहा, y इज इक्वल टू इनव्हर्स ऑफ इन 2 e raised to x upon 1 minus to x. आता याच्यात तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सापडेल की जर तुम्ही तो सर्वात शेवटी हे फॉर्म्युले होते पहा, लास्टला एकदम 2f of x असेल आणि त्याचा डिवाइड बाय 1 मायनस f of x असेल, f of x चा स्क्वेअर असेल असं होतं ते. बरोबर? इथं 2 हा 2x आहे इथं. हा माझ्या लिहिला गेला तो फॉर्म्युला होता पहा लास्टला सबस्टिट्यूशन मध्ये पहा होता का नाही असं? हो सर. हा, मग याच्यामध्ये एफ ऑफ एक्स जागी कोण आहे इथं? फंक्शन ऑफ एक्स कोण आहे? ई रेश आहे ना.
मग तुम्ही या ठिकाणी काय करतात, फंक्शन ऑफ एक्स ला काय सबस्टिट्यूट करतात, म्हणजे एफ ऑफ एक्स च्या जागी काय सबस्टिट्यूट करतात, एक्स च्या जागी काय सबस्टिट्यूट करतात, ई काय टॅन ऑफ थिटा. पाहना पुढे, अरे सबस्टिट्यूशन पहा ना, सबस्टिट्यूशनच्या सर्वात शेवटी होतं ना हे. हो सर, हो टॅन ऑफ थिटा. काढा टेबल, काढा सबस्टिट्यूशनचा. सबस्टिट्यूशनच्या टेबल मध्ये सर्वात लास्टच्या फर्स्ट का सेकंड रो मध्ये येते. मला आता माझ्याकडे बुक नाही त्या गोष्टी, मला फक्त आता माहिती, काल जे पाहिलं तर मला समजते ती गोष्ट, तर मला जागेनुसार आठवतं. तुमच्या समोर असून तुम्हाला दिसत नाही. तर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू इथं टॅन ऑफ होती की त्यांनी, म्हणजे हे ई रेस टू, इथं एफ ऑफ एक्स ई रेस टू एक्स, म्हणजे या ई रेस टू एक्स ची व्हॅल्यू कोण टाकायची, कोण टाकायची, टॅन ऑफ. समजलं का? हे असं कोण सांगतं मला, हे ते फॉर्म्युले सांगतात सबस्टिट्यूशन, हे माझ्या मनाने ठरवत नाही मी. मग याच्यातनं थिटा कोण येणार, तो येणार टॅन इनव्हर्स ऑफ ई टू एक्स. काही डाऊट याच्यात? सो सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू, so that tan inverse of in bracket 2 e raised to x च्या जागी आपण टाकणार tan of theta divided by 1 minus, हा याला मी असं लिहू शकतो की हा मल्टिप्लाय झालेला आहे, हा e raised to x raised to 2 लिहू शकतो ना. हो, e raised to 2x ला हे जे असतं हे मल्टिप्लाइड असतं की नाही, हे मल्टिप्लाय मी वरती लिहू शकतो ना पॉवरच्या रूलने. म्हणजे हा ऍक्च्युअली e raised to x चा स्क्वेअर, म्हणजे मी असं लिहू शकतो का टॅन ऑफ थिटाचा स्क्वेअर आहे तो. ई रेस टू एक्स म्हणजे टॅन ऑफ थिटा ना, रेस टू एक्स चा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर ऑफ थिटा. काही डाऊट याच्या? नाही. मग हा फॉर्म्युला आहे, साइन 2 थीटा. नाही टॅन 2 थीटा सर. हा का बरं, काय फरक आहे दोघांमध्ये? ते तिथे ऍडिशन असतं आणि 1+2 टॅन स्क्वेअर थीटा असतं. हा पण नीट डोकं चालवायचं. बाहेर जर टॅन दिसतोय तर ऑब्विसली मध्ये टॅनचा फॉर्म्युला तयार होण्याचे चान्सेस आहेत, साइन थिटा कन्वर्ट होण्याचे चान्सेस नाहीयेत. तरी पण समजा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. आता तुम्ही नीट लक्षात घ्या, साइन ऑफ 2 थिटाचा पण असाच आहे आणि टॅन ऑफ 2 थिटाचा पण असाच आहे. दोघांचे फक्त काय आहे, हा 2 टॅन ऑफ थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे. फरक इथे दिसला का फरक? हो. हे दोनही सर्वात जास्त कन्फ्युज करतात विद्यार्थ्यांना, कारण यांचे डिफरन्स खूप कमी आहे. डिफरन्स फक्त प्लस आणि मायनसचा आहे, तो पण खालच्या टर्मचा. सो तुम्हाला ते एकदम बारीक लक्ष ठेवावं लागतं. मग तुम्हाला इथं बाहेर टॅन लागतं, हा साइन 2 थिटा नाही, कोणता फॉर्म्युला आहे, हा थिटाचा फॉर्म्युला आहे, थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आयनच्या फॉर्म्युल्यांमध्ये. मग इथं काय होणार, हा टॅन इनव्हर्स ऑफ, ज्यांच्याकडे फॉर्म्युले नाहीत त्यांनी फॉर्म्युले लिहून घ्या यांच्याकडनं किंवा कोणाकडनं, किंवा ग्रुप टाकलेले असतील त्यांच्याकडनं, आणि ते समोर घेऊन बसत चला, नाही तर काही समजणार नाही तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये. तो इथे याचा अर्थ असतो टॅन थिटा. हे इझी, खूप कठीण नाही, याच्यामध्ये काही फॉर्म्युले पाठ लागतात. तो टॅन ऑफ थिटा लागणार इथं, हा फॉर्म्युला शिफ्ट येईल, तो टॅन टॅन गेट कॅन्सल, y इज इक्वल टू 2 थिटा फक्त. आता याच्या पुढचं माहिती तुम्हाला, त्या 2 थिटाची व्हॅल्यू टाका, थिटा होते टॅन इनव्हर्स ऑफ, करेक्ट? यस. तो बस डिफरेंशिएट करा त्याला. आता आफ्टर डिफरेंशिएशन भेटेल तुम्हाला, हा 2 तर डायरेक्ट बाहेर भेटेल dy/dx मध्ये, 2 तर डायरेक्ट बाहेर मिळणार, आणि हा टॅन इनव्हर्स ई रेस टॅन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर च्या जागी e टू एक्स चा स्क्वेअर घ्यावा लागेल आपल्याला सुरुवातीला, आणि ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तो ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असेल. विदाउट नाही. मग तुम्हाला आन्सर भेटणार पहा, 2 ई रेस टू एक्स, हा 2, हा इंटू 1 आणि हा ई रेस टू एक्स, या सर्वांचं मल्टिप्लिकेशन होऊन हे 2 ई रेस टू एक्स होणार, आणि खाली 1 प्लस हा स्क्वेअर जो आहे ना, तो इथं आणता तुम्हाला ई रेस टू 2x लिहित आहे. जसं मी याला पहा, इथं 2x होता, त्याला वरती घेऊन गेलो होतो, त्याला खाली येत आहे. कोणता आहे तो? रूल हाय ए रेस टू एम रेस टू एन, त्याचा असतो ए रेस टू एम. एक्सपोनेंट पॉवर मध्ये रूल आहे ना, हा माहिती असेल ना, 7व्या आठवड्याला झालं असेल, 7व्या आठवड्याला असतं पाय. हो सर, झालंय. बोला, कोणाला काही डाऊट आहे का?
डाऊट्स आहेत का? नाईस. कोणालाच नाही? असं कसं डाऊट्स कसं काही येत नाही तुम्हाला? मला हेच समजत नाही. एक तर तुम्हाला सगळं समजतं, नाही तर काही समजत नाही. असं तर यायला पाहिजे डाऊट्स. ठीक आहे, सगळं समजतंय असं कन्सिडर करतो मी. तो पहा पुढे, कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस 9x स्क्वेअर हा एक आहे आणि 1 प्लस 9x. आता तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला तुमची सर्वात शेवटची सबस्टिट्यूशन होती पाहिजे. काय होती? 1 प्लस फंक्शन ऑफ एक्स अपॉन 1 मायनस फंक्शन ऑफ एक्स. तर आपण फंक्शन ऑफ एक्स च्या जागी सबस्टिट्यूट करतो. काय सबस्टिट्यूट करतो? एफ ऑफ एक्स tan थीटा. थीटा सबस्टिट्यूट ना. दिसतं तुम्हाला हे याच्यासारखं? हो. हे पहा, हे फंक्शन ऑफ एक्स, फंक्शन ऑफ एक्स आहे. एक तयार झालेलं एक फंक्शन आहे 1 मायनस आणि 1 प्लस. उलट झालं, 1 मायनस आणि 1 प्लस असं असतं ते. ओके. हो. मग आता याच्या जागी काय सबस्टिट्यूट करणार तुम्ही? कोणाच्या जागी काय सबस्टिट्यूट करणार? 9x स्क्वेअरच्या जागी सबस्टिट्यूट करणार tan ऑफ थीटा. फंक्शन ऑफ एक्स च्या जागी सबस्टिट्यूट करतो ना आपण. हो. हा, मग फंक्शन ऑफ कोण येतं? 9x स्क्वेअर. 9x स्क्वेअरच्या जागी काय सबस्टिट्यूट करायचं? tan ऑफ थीटा. काय डाऊट याच्यात? नाही. हा, मग हे पॅटर्न तुमच्या डोक्यात पाहिजे तर ते समजतं. मग आता आपण म्हणतो थीटाची व्हॅल्यू काय असेल आपली? थीटाची व्हॅल्यू असेल tan इनवर्स. tan इनवर्स 9x स्क्वेअर. डाऊट याच्यात? नाही. मग पुढे मग सबस्टिट्यूट व्हॅल्यू इक्वेशन in question. So here cos inverse upon 1 minus फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स च्या जागी आपण करणार tan ऑफ थीटा अपॉन इथं होणार 1 प्लस tan थीटा. आता बोला, कसंच फॉर्म्युला नाही हा. प्रॉब्लेम असा आहे. नाही, सबस्टिट्यूशन चुकली मला. एक मिनिट. हा बरोबर समजलं मला. ते अशी ऍक्च्युअली सबस्टिट्यूशन 1 मायनस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर येतो आणि 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर आहे. हा, करेक्ट. ते सबस्टिट्यूशन चुकली. हे पॅटर्न नीट डोक्यात लागतं. 1 मिनिट. हा, माझ्याकडे काही बुक वगैरे काहीच नाही, फक्त प्रश्न असतात. सो दॅट्स वाय ते समजत नाही मला. सो आपली सबस्टिट्यूशन आहे 1 मायनस एफ ऑफ एक्स चा आणि 1 एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर. तो हा तुम्हाला हा 9 स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे ते लिहावं लागेल. म्हणजे त्याला असं लिहून घ्या थोडस. इनवर्स इन ब्रॅकेट 1 मायनस, त्याला 3x चा स्क्वेअर म्हणू शकतो का मी? हो. हो सर. म्हणू शकतो का असं? हो. त्या हिशोबाने आता एफ ऑफ कोण झाला? 3x लागेल इथं. हा, म्हणजे 3x इज इक्वल टू tan ऑफ. क्लिअर? सो थीटा इज इक्वल टू tan inverse of 3x. So after substituting the values, so here we will get y is equal to cos inverse of in bracket 1 minus tan of theta चा square, tan square 1 plus tan square theta असं येईल. बरोबर? हो. cos 2 theta चा आहे सर. सो आता नीट cos इनवर्स. हा, cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. हा इनवर्स दिसतोय तुम्हाला? हा cos 2 थीटा, cos 3 थीटा वगैरे असं काहीतरी असेल फॉर्म्युला. तर हा कोणाचा फॉर्म्युला आहे? cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन प्लस tan स्क्वेअर थीटा. पाठ करून घ्या हे फॉर्म्युले. तो इथं तुम्ही काय सबस्टिट्यूट करू शकता? cos इनवर्स इन ब्रॅकेट cos ऑफ 2 थीटा. cos गेट कॅन्सल. y इज इक्वल टू 2 थीटा. तो थीटाच्या जागी आपण सबस्टिट्यूट करणार थीटा काय? हा, तो काय होईल? tan inverse of get 3x. Clear? Yes. So differentiating with respect to x, so then we will get so dy by d is equal to as it is tan inverse of x. याच्या जागी हा x, so tan inverse चा फॉर्म्युला असतो 1 प्लस x स्क्वेअर. x म्हणजे कोण इथं? 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि त्या 3x चा पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, तो असणार 3. समजला? हो. का? हो सर, समज. बाकीच्यांना समजला? सर हे y इज इक्वल टू 2 tan हे कसं आलं? हे cos आणि
cos 2 थिटा होतं, मग हे पुढे कसं आलं हे? हा ते हा त्याची व्हॅल्यू टाकली. ओके हा हा हो हा इथं टू थिटा आला होता की नाही तुझा? हो मग आपल्याला आन्सर थिटा मध्ये नाही पाहिजे, आपल्याला आन्सर एक्स मध्ये पाहिजे असतं. जेव्हा केव्हा हे कॅन्सल होऊन जाईल, इन्व्हर्स एकमेकात कॅन्सल झाले की तुमच्या थिटाची व्हॅल्यू परत टाकून. ओके हो समजलं का? कारण ते जोपर्यंत ते इन्व्हर्स कॅन्सल होत नाही तोपर्यंत तो कॅन्सल करण्यासाठीच त्याला थिटा घेतलाय, हो वेगळा व्हेरिएबल कन्सिडर केलाय. हम्म. समजलं का? एक वेगळा व्हेरिएबल का घ्यावा लागलाय? तो थिटा कॅन्सल करायला. एकदा इन्व्हर्स कॅन्सल झाला की त्याची व्हॅल्यू टाकून द्यायची इन फॉर्म ऑफ एक्स. बस तो हा 2 आणि हा थिटा, याला डेरिव्हेटिव्ह घेतला त्यांनी, पुढे झालं सिंपल. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय नाही, 6/1 प्लस 9x² फिनिश्ड. ओके, हो डाऊट्स आहेत का कुणाला? बाकीच्यांचा आवाज मला येत नाहीये, तुम्हाला समजत नाहीये का समजतंय? हॅलो, सर समजतंय ना? इकडे प्रतीक्षा, समजतंय सर. हा चांगलंय. तो थोडेसे सम्स घेतो पटापट फास्ट. मीटिंग एंड होईल आता आय थिंक 10 मिनिट्स मध्ये. सो मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा रिकनेक्ट करून घ्या मीटिंगला. ओके, नाही तर होऊ द्या एंड झाल्यावरती पाहू. मिनिटं बाकी सर फक्त एंड व्हायला. किती मिनिटं बाकी आहे? 3, आता 2:55. ठीक आहे ना, एंड झाल्यावर ते काय होतं, ते मीटिंग मी जर आता एंड केली ना तर ते परत तिथूनच स्टार्ट होते, म्हणजे ते टाइम कन्सिडर करत नाही पुढचं, म्हणून मी ते होण्याची वाट पाहतो. असे क्वेश्चन पाहून घ्या तोपर्यंत तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 2x, असा क्वेश्चन आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. 2x मायनस 2 मायनस x 2x प्लस 2 मायनस x असेल. ओके, हो आपण हा क्वेश्चन असा पाहिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा रेस टू असा मायनस येतो त्याला रेसिप्रोकल मध्ये घ्यावं लागतं. म्हणजे असं असतं पहा, 2 मायनस एक्स ला मी असं लिहू शकतो 1/2x. क्लिअर? तो मायनसचा खाली प्लस होत असतो. समजलं का? हो हा मायनस होता की नाही, इथं हा प्लस होऊन जाईल इथं खाली. सो त्याला तुमची पहिली स्टेप असेल, या 2 - x ला असं रेसिप्रोकल मध्ये लिहून सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर आपण सोल्युशनचा विचार करू. ओके, असं करणार. मग आपण तसं केल्यानंतर काय भेटेल आपल्याला? कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 2x मायनस मायनस 1/2 2x भेटणार पास डिवायडेड बाय इथं 2x प्लस 1. ते मायनस वाले मी मग याला डिनॉमिनेटर नाही, म्हणजे याला कोण 1. 1. करेक्ट ना? यस. मग क्रॉस मल्टिप्लाय करा. सो आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन व्हॉट विल गेट? सो हियर कॉस इनवर्स इन हा 2x इंटू 2x काय होऊन जाईल? तो 2x चा स्क्वेअर होऊन जाईल. हो बरोबर? आणि इथं 1 इंटू 1 हा -1 झाला. ओके, आणि खाली काय भेटते तुम्हाला? एक्सप्लेनेशन 2x भेटणार इथं खाली, 2x डिनॉमिनेटर मध्ये. आणि हा मोठा डिनॉमिनेटर वरच्याचं झालंय, तसं खालच्याचं पण होईल. ओके, हा ओके वरच्याचं काय होईल? 2x चा स्क्वेअर आणि हा प्लस 1 आणि डिवाइड बाय 2x. करेक्ट? हो हे पहा, या दोघांना सॉल्व्ह केलं आणि या दोघांना सॉल्व्ह केलं. सो याचा हा 2x कॅन्सल होऊन जाणार आहे. समजतोय का? दॅट टाइम जेव्हा हा रेसिप्रोकल असतो, हा रेस टू -1 हा जेव्हा खाली येतो तेव्हा आपण त्याला प्लस घेऊन टाकत असतो. हा एक्सपोनेंशियल पॉवरचे रूल आहे. सो रेस टू जर का मायनस असेल तर तो खाली येताना साइन चेंज होतं आणि खालचा वरती जाताना साइन चेंज होतं. त्यानंतर मी असं खाली लिहिलं, या डिनॉमिनेटर न होता पण दिला. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन वी विल गेट 2x चा स्क्वेअर 1 इंटू 1
that is 1 divided by 2 raised to x into 1, that is 2 raised to x, and it is common denominator. Okay, so here in denominator 2 raised to x into 2 raised to x, that is 2 raised to x square plus 1 into 1 1 divided by 1 into 2 raised to x 2 raised to x. Here 2 raised to x get cancelled, then what we will get here, cos inverse in bracket 2 raised to x bracket square minus 1 upon 2 raised to x bracket square plus 1. क्लिअर? फक्त न्यूमरेटर उरेल ना, दोघं डिनॉमिनेटर झाले. काही डाऊट इथपर्यंत? नाही. हा, आता अशी तुमची क्वेश्चन होती ते 1 मायनस सबस्टिट्यूट. नीट लक्षात घ्या, इथं थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे. सबस्टिट्यूशन होती 1 मायनस फंक्शन ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस फंक्शन ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्या ठिकाणी आपण फंक्शन ऑफ एक्स जागी टॅन ऑफ थिटा सबस्टिट्यूट करायचं. अशी होती की नाही सेशन? हो सर. हॅलो, हा, या ठिकाणी फंक्शन ऑफ एक्स जागी कोण आहे? 2x आहे. सो फंक्शन ऑफ एक्स आपण कोणाला म्हणणार? इथं 2x ला म्हणणार. सो तो 2x ला बसतो, पण इथे काहीतरी एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम सांगा बरं, कोणाला समजतो? डायरेक्ट सबस्टिट्यूशन तुम्ही लावूच शकत नाही, एक प्रॉब्लेम आहे. काय काय प्रॉब्लेम आहे सबस्टिट्यूशन लावायला? नीट चेक करा. 1 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे, इथं एफ ऑफ एक्स मायनस 1 आहे, म्हणजे काय? त्याचा साइन निगेटिव्ह आहे. उलट निगेटिव्ह, उलट साइन निगेटिव्ह आहे. इकडे लक्षात घ्या, इथं 1 प्लस पाहिजे, इथं मायनस होऊन गेला. समजलं का? आणि इथं फंक्शन प्लस पाहिजे, ते इथं फंक्शन मायनस पाहिजे, ते फंक्शन इथं प्लस आहे. समजलं का? हॅलो, हो. हा, 99.99% विद्यार्थी इथं चुका करतात. हे मिस्टेक म्हणजे होणार इथं तुमची. कारण काय होतं, तुम्हाला नसती बारीक पाहिजे, तुम्ही काय करणार, याला डायरेक्ट एफ ऑफ एक्स इथं सबस्टिट्यूट करून देणार. त्यानं चालले तुम्ही पुढे जाणार आणि शेवटी तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही म्हणणार एक चुकलं, एक वेगळंच एक्झाम्पल होतं. तसं नाही येते. सो इथं फरक असतो. हे मायनस जे आहे ना, याच्यामुळे तुम्हाला ती एक्झॅक्ट सोल्युशन बसवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, याचे चेंज करावे लागतील. याला मायनस करावं लागेल आणि याला प्लस करावं लागेल. सो काय करायचं, केव्हा साईन चेंज होतात? जेव्हा आपण मायनस साईन मल्टिप्लाय करतो किंवा कॉमन करतो. बरोबर ना? न्यूमरेटर मग किती काय कशाने मल्टिप्लाय करायचं? मायनस साईनने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तुम्हाला साईन चेंज होताना दिसतील पहा. इथे हे जे मायनस आलंय ना, असं हे साईन चेंज होताना दिसेल जर तुम्ही मायनस साईन कॉमन काढलं तर. त्याच्यात कॉमन काढा पहा साईन मायनस. सो तुम्हाला मायनस साईन टेकिंग कॉमन -1, देन वी गेट -1 कॉमन काढायचे समजा. सो मायनस साईन कॉमन काढून घ्या, मध्ये ब्रॅकेट मध्ये उरणार हा -1 चा +1 होईल, तो इकडे लिहितो, आणि तो +2x स्क्वेअरचा -2x होईल, तो तिकडे लिहितो. बरोबर? आणि कॉमन फक्त न्यूमरेटर मधून काढलाय, त्यामुळे डिनॉमिनेटरला काही फरक पडत नाही, तो ऍज इट इज आहे. क्लिअर? हो सर. कॉमन फक्त न्यूमरेटर मधून, न्यूमरेटरचं साईन मायनस बाहेर लिहिलंय पाहिजे. ते तसं करण्याच्या बदला मायनस साईन बाहेर आला, कॉमन काढला मी मायनस. करेक्ट? समजलं का? आता तुमची सबस्टिट्यूशन बसेल, तुम्ही बसवा. सो आता तुम्ही म्हणणार एफ ऑफ एक्स, त्याचा अर्थ इथं कोण आहे? 2x. तुम्ही काय म्हणू शकतात? टॅन ऑफ थिटा म्हणणार. सो तुम्हाला थिटाची भेटणार थिटा इज इक्वल टू इनवर्स ऑफ 2x. क्लिअर? सो सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू, सो आफ्टर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू y इज इक्वल टू इनवर्स इन ब्रॅकेट मायनस स्क्वेअर रूट ब्रॅकेटच्या मध्ये 1 मायनस इथे येणार तुमचा टॅन स्क्वेअर थिटा, आपण इथे येणार 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कुठला फॉर्म्युला होता? बाहेर कॉस लागतंय आताच पहिलं कॉस टू थिटा. हा, मग इथं बाहेर आहे कॉस इनवर्स इन ब्रॅकेट मायनस हा आहे कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला. लक्षात, हे मायनस आहे, हे मायनस फरक पडतो इथं, तोच तो फरक आहे मेन. तो हा मायनस आहे. आता नीट पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं की हे आता हा डायरेक्ट असा कॉमन काढता येत नाही. त्याचं ह्या इनवर्सचा हा थिटा आहे, हा फंक्शन येतो त्याचं, तो काय मल्टिप्लाय झालेला नाहीये. समजलं का? ते जर मल्टिप्लाय असतं, समजा असं असतं 2 इंटू इन ब्रॅकेट मायनस ऑफ एक्स, मग ते डायरेक्ट मल्टिप्लाय असतं, तुम्ही -2x लिहू शकता.
ते मल्टिप्लिकेशन आहे. बट हे ट्रिग्नोमेट्री मध्ये असतो साइन 90 डिग्री, बरोबर. हा साइन 90 डिग्रीचा असा त्याचा अर्थ असतो, मल्टिप्लाइड नाहीये एकमेकाला, तो त्याचं फंक्शन आहे. थिटा फंक्शन असतं. सो हा मायनस साइन तुम्हाला बाहेर असं कॉमन काढता येत नाही, कारण तो ह्या कॉस इनव्हर्सचा थिटा आहे, कॉस इनव्हर्सचा अँगल आहे तो. आलं का लक्षात? तो तसं काय नाही. सो तो डायरेक्ट मायनस नाही. मग अशा पर्टिक्युलर ते अलाइड फॉर्म्युला लागतात. अलाइड अँगलचे फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवते. त्याच्यामध्ये 2 केस तुम्हाला ऑलरेडी शिकवून झालेली आहे, दुसरी केस आता शिकवतो. याचं पहा तुम्हाला असं शिकवलं असेल मी, क्वाड्रंट ऍड शुगर टू कॉफी, पूर्ण 60 or 70 फॉर्म्युले झालेत. आता इकडे पहा, जेव्हा मला फक्त साइन चेंज करायचं असतं, कारण हा जोपर्यंत मायनस साइन आहे तोपर्यंत याला प्रॉब्लेम आहे आणि डायरेक्टली. सो हे साइन मला काही करून प्लस करायचंय. कुठल्याही अँगलचं जेव्हा तुम्हाला साइन चेंज करायचं असतं फंक्शनचं, त्याच्यामध्ये दोन गोष्टींसाठी तुम्ही अलाइड अँगलचे फॉर्म्युले वापरतात. तर समजा असं असेल, साइन इनव्हर्स असलं असतं आणि मध्ये असं कॉस ऑफ 2 थिटा असतं. तर हे तुम्हाला मी सांगितलं, साइन मधल्याला साइन करायचं असेल तर काय करायचं, साइन इनव्हर्स ऑफ हे असं होऊन जाईल, याला फक्त तुम्ही डायरेक्ट साइन ऑफ लिहून टाका आणि मध्ये 2 मायनस थिटा करून टाका. हे π/2 चा वापर कधी होतो, जेव्हा डायरेक्ट फंक्शन चेंज करायचं असतं, म्हणजे कॉसचं डायरेक्ट साइन होऊन गेलं. पहा, आलं का लक्षात? हो. कॉस फंक्शन साइन करायचं, साइनचं जेव्हा कॉस करायचं असेल त्या टायमाला π/2 मायनस करायचं फंक्शन करताना. आणि पाय मधनं कधी मायनस करायचं, जेव्हा त्याचं फक्त साइन चेंज करायचं असतं. म्हणजे समजा असं आहे, साइन ऑफ, आता ही केस कॉस इनव्हर्स आहे, मला मायनस कॉस ऑफ त्याला कॉसच राहू द्यायचंय, बट तो प्लस कॉस आणायचंय. समजलं का? म्हणजे फक्त साइन चेंज करायचे, साइन, फंक्शन नाही चेंज करायचं, फंक्शन ऍज इट इज. अशी जर घ्यायची असेल तुम्हाला तर त्या टायमाला तो अँगल पाय मधनं मायनस करायचा. म्हणजे याला मी कसं लिहिणार, मायनस कॉस ऑफ त्याला मी असं लिहू शकतो, कॉस ऑफ पाय मायनस 2 थिटा. म्हणजे तो साइन पा मायनसचा प्लस झाला. समजलं का? हॅलो? हो सर, समजलं. हॅलो? समजलं. तुम्हाला 2 केसेस शिकवले, ते वापरायच्या कधी आणि कुठं याचं कारण सांगितलंय. परत एकदा सांगतो, खूप इम्पॉर्टंट आहे ते, कारण ते 160 जवळपास 60 फॉर्म्युले आहेत. 60 फॉर्म्युल्यांपैकी तुम्हाला 2च गोष्टी वापरायच्या आहेत, बाकी वापरायच्याच नाहीये. मग त्या 2 गोष्टी केव्हा, कशा आणि कुठं वापरायच्या हे समजणं गरजेचं असतं, नुसतं शिकून फायदा नाही. 2 गोष्टी पहा. जेव्हा तुम्हाला फंक्शन चेंज करायचं असतं, दॅट टाइम तुम्ही युज करतात π/2 ची गोष्ट, π/2 मधनं मायनस करतात. आणि जेव्हा तुम्हाला साइन चेंज करायचं असतं फक्त, ओके, दॅट टाइम तुम्ही पाय मधनं मायनस करतात थिटा. म्हणजे आता एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो पाहिजे परत एकदा, की समजा तुम्हाला इथं जर चुकून असं बाहेर राहिलं असतं साइन थिटा, साइन, आणि मध्ये तुम्हाला भेटतं इथं कॉस ऑफ थिटा. तर मला जर याला साइन करायचं असेल, बाहेर साइन आहे म्हणून, तर मी याला कसं करणार, साइन इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट, याला इथं डायरेक्ट साइन लिहून टाकेल आणि इथं π/2 मायनस थिटा करून टाकेल. आलं का लक्षात? म्हणजे तो कॉसचा कशात कन्वर्ट होऊन गेला, साइन मध्ये, म्हणजे फंक्शन चेंज केलं. ओके. आणि जर समजा या ठिकाणी पहा, ही केस आहे, समजा हीच केस घेऊ आपण, कॉस इनव्हर्स ऑफ आहे आणि तुम्हाला मध्ये मायनस कॉस ऑफ थिटा. आता मला हे मायनस साइन काढायचंय, फक्त कॉस पाहिजे इथं, मला फंक्शन नाही चेंज करायचं, मला फक्त काढायचं. या केसमध्ये काय करायचं, कॉस इनव्हर्स हा कॉस ऑफ थिटा लिहून टाका बिंदास, बेझिझक, आणि या अँगलला पाय मधनं मायनस करून टाका. तर फक्त साइन चेंज होतो, कारण 180 डिग्री नंतर तो साइन चेंज करतो. समजलं का दोनही केसेस? हो सर. आता पुढे चला. मग इथं आपण कशातनं मायनस करणार, पाय मधनं मायनस करणार. ओके. मग तुम्हाला कसं लिहावं लागेल, इथं तुम्हाला लिहावं लागणार आहे y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स इन ब्रॅकेट कॉस ऑफ इन ब्रॅकेट पाय मायनस 2 थिटा. कंप्लीट. बदलं, याचा फरक काय पडला, फक्त हे मायनस साइन जे होतं ते इथं प्लस होऊन गेलं. ओके. पाय मधनं मायनस करण्याचं फंक्शन ऍज इट इज आहे. फंक्शन का सेम ठेवलं, कारण हे कॉस इनव्हर्स कॉस कॅन्सल करायचं होतं. सो y ची आन्सर भेटणार तुम्हाला पाय मायनस 2 थिटा. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ थिटा हियर. तर थिटाची व्हॅल्यू काय होती तुमची, थिटा इनटू टॅन इनव्हर्स ऑफ 2x असतो. सो पाय मायनस 2 ऍज इट इज राहणार.
थिटाची व्हॅल्यू असते tan इनव्हर्स ऑफ 2x. क्लिअर? सो टेकिंग डेरिव्हेटिव्ह, सो आफ्टर डिफरन्शिएटिंग dy बाय dx व्हॉट विल गेट, पायचा डेरिव्हेटिव्ह काय असणार 0 मायनस 2 चा इथं 2 आणि या tan इनव्हर्स ऑफ 2x 1/1 प्लस 2x चा स्क्वेअर 1/1 प्लस x स्क्वेअर ना, आणि त्या x चा डेरिव्हेटिव्ह 2. क्लिअर? सो तुमचा फायनल डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे 4/1 प्लस 4x स्क्वेअर. फिनिश्ड. एनी डाउट्स? नाही सर. नाही सर. नाही सर. हे पहा, या क्वेश्चन मध्ये थोडे क्वेश्चन जास्त होते, याला बेसिक नॉलेज जास्त चांगलं लागतं. ते क्वेश्चन असतात जिथं तुमचं फंडामेंटल चेक होणार, त्या क्वेश्चनला थोडं व्यवस्थित टॅकल करा. आणि ती एक्झाम्पल आहे सॉल्व क्वेश्चन मध्ये. लेक्चर वाढवू थांबू? बोला बघा सर. शॉर्ट मध्ये घेऊन येतो. हे पहा, मी तुम्हाला इथपर्यंत घेऊन येतो, इथपर्यंत असं हा, आणि इथून मग तुम्ही तुमचं घरी करा. ते शिकवलंय ना आता, किती वेळ झालं ते खालचं. फर्स्ट एक्सरसाइज आपण त्याच्यासाठी सॉल्व्ह केलेलं आहे. आता तेच रिपीट होणार आहे, तर ते परत शिकवणार नाही. एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर घरी सर्वचे सर्व प्रॅक्टिस करा. हे असं आहे, मी जोपर्यंत शिकवतोय तोपर्यंत छान आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या हातामध्ये तुम्हाला समजेल की ऍक्च्युअली नेमका प्रकार काय आहे. ओके, इथं पहा 3 मायनस x अपॉन 3 प्लस x असा क्वेश्चन आहे. आय थिंक असंच आहे ना. हा, सो तुमच्या सबस्टिट्यूशन मध्ये पहा, तुम्हाला याची सबस्टिट्यूशन भेटेल. काय सबस्टिट्यूशन मध्ये पहा असलं तर काय करायचं, हे रूट मध्ये काय सबस्टिट्यूट करायचं. हे 3 मायनस एक्स अपॉन 3 प्लस एक्स असेल तर काय सबस्टिट्यूट करायचं. कॉस ए कॉस थीटा. ए कॉस थीटा. 3 कॉस ऑफ 2 ना. हो, 3 कॉस ऑफ थीटा. हा सर. 2 थीटा आहे ना. नाही सर, फक्त थीटा. 2 थीटा आहे का थीटा आहे. हा सर, 2 थीटा आहे. म्हणजे ते दोघं पण चालतं. हा 2 थीटा अशासाठी घ्यायचे की नुसतं थीटा जर घेतलं ना इथं, तर हाफ अँगलचे फॉर्म्युला तयार होते. थीटा बाय 2 असे येतील. समजलं का. हो. आणि 2 थीटा जर घेतलं, 2 थीटा जर हे थीटा येतील, मग थीटा घ्या, ते जास्त कम्फर्टेबल आहे. ओके, या केस मध्ये 2 थीटाचे फॉर्म्युले वापरा. या पर्टिक्युलर केस मध्ये ते तुम्हाला थीटा बाय 2 चा प्रॉब्लेम क्रिएट होतो. सो आता ह्याचं तुम्ही सबस्टिट्यूट, तुम्हाला थीटाची व्हॅल्यू काय भेटेल, तुम्ही पहिले तिकडे डिवाइड करणार, म्हणजे तो एक्झॅक्ट होऊन जाईल. हा कॉस इन्व्हर्स येणार, म्हणजे हा कॉस इन्व्हर्स होऊन जाईल, आणि त्याला डिवाइड बाय 2 पण करणार. सो हे डिवाइड बाय 2 असेल, म्हणजे ते 1/2 झाले समजा. समजलं का. हो, नाही समजली स्टेप. इकडे x इज इक्वल टू 3 कॉस ऑफ 2 थीटा. पहिले हा घेऊन जा, म्हणजे x/3 भेटणार, म्हणजे इकडे कोण होणार, ऑफ 2 थीटा होणार. मग कॉस इकडे घेऊन जा, म्हणजे तुम्हाला भेटणार इकडे कॉस इनव्हर्स इन ब्रॅकेट 3 इज इक्वल टू 2 थीटा. मग हा थीटा घेऊन जा, मग तो भेटणार 1/2 डिवाइड मध्ये येईल ना, मल्टिप्लाय कॉस इनव्हर्स इन ब्रॅकेट x/3 इज इक्वल टू थीटा. आता क्लिअर झालं. येस. नेक्स्ट, आता याच्यामध्ये पहा, सबस्टिट्यूट करा y इज इक्वल टू tan इनव्हर्स इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 3 मायनस हे व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करा 3 ऑफ 2 थीटा अपॉन 3 प्लस 3 कॉस ऑफ 2 थीटा. सो यांच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सापडेल, पहा 3 कॉमन दिसतो मध्ये, स्क्वेअर रूट इथं 3 कॉमन, इथं 3 कॉमन, इथं 3 कॉमन, इथं 3 कॉमन. 3 ला कॉमन काढून घ्या, 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा राहून जाईल, आणि इथं डिनॉमिनेटर मध्ये 3 कॉमन काढा, 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा राहून जाईल. क्लिअर. तुम्ही जर थीटा घेतलं तर इथं कॉस ऑफ थीटा राहील, मग ते थीटा बाय 2 याच्यामध्ये फॉर्म्युला कन्वर्ट होतील. काही करा तुम्ही, दोन. सो पहा
मग इथे तुमचा हा 3 गेट कॅन्सल होऊन जाईल. तर टॅन इनवर्स इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ हे 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे. काय 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय? 2 sin स्क्वेअर स्क्वेअर थिटा ना, थिटा होईल तो, कारण तो थिटा बाय 2 चा थिटा होईल. आणि इथं 2 कॉस थिटा असतो याचा फॉर्म्युला. हे त्याच दिवशी लिहून दिलं तुम्ही दोघं फॉर्म्युले. 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला 2 sin स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस ऑफ 2 फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा. 2 गेट कॅन्सल. तर तुम्हाला इथं भेटणार टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ हा भेटणार इथं साइन स्क्वेअर थिटा ऑन कॉस स्क्वेअर थिटा. ओके, सो साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा दोघांचं मिळून काय तयार होईल? टॅन इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ इथं भेटणार तुम्हाला टॅन स्क्वेअर थिटा. हे डाऊट याच्यात साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर. सो हियर स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल. सो तुम्हाला भेटणार टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ थिटा आणि मग टॅन गेट कॅन्सल. सो तुम्हाला भेटणार y इज इक्वल टू फक्त थिटा. आलं का? हो सर. आणि मग थिटाच्या जागी तुम्ही हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. सो तुम्हाला भेटणार y इज इक्वल टू 1/2 कॉस इनवर्स इन ब्रॅकेट बाय 3. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय भेटेल तुम्हाला? इथं भेटणार dy/dx. डेरिव्हेटिव्ह 1/2 येणार आणि या कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे कोण? x/3 चा स्क्वेअर आणि x/3 चा डेरिव्हेटिव्ह 1/3. समजलं? समजलं का? हो सर, समजलं. हा, पुढे पहा. फास्ट घेतोय मी. ते पाहिजे 1/2 ऍज इट इज. हा कॉस इनवर्स ऑफ x चा 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर च्या जागी x अपॉन 3 आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह x निघाला 1/3 आन्सर. सो याला सिम्पली 1 इंटू मायनस 1 इंटू 1 करून जाईल वरती 1. वरती मायनस राहणार कन्फर्म. डिवाइड मध्ये पहा 2 इंटू हा 3 होऊन जाईल 6. मध्ये 1 मायनस 9. करेक्ट? येस. हा, आता थोडस अजून पुढे सिम्प्लिफाय करा त्याला, कारण ते होणार आहे पुढे सिम्प्लिफाय. मग तुम्ही काय करू शकता? हा -1 राहू द्या एज इट इज इकडे आणि हा 6 पण राहू द्या. याला स्क्वेअर रूट राहू द्या. याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. हे इकडे हे इकडे. तो काय होऊन जाईल? ते 1 मायनस इथं होऊन जाईल 9 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 9. 9 1 जा 9. 1 इंटू एक्स स्क्वेअर आणि 9 1 जा 9. सो क्लिअर? क्लिअर झालं का इथं? हो. क्रॉस मल्टिप्लाय. सो आफ्टर -1 अप 6 आणि हे स्क्वेअर रूट दोघांना सेपरेट करून टाका. 9 मायनस एक्स स्क्वेअर आणि 9 स्क्वेअर रूट ऑफ 9 पण येऊन जाईल इथं. दोघांना स्क्वेअर रूट सेपरेट केलं न्यूमरेटर. सो त्यानंतर काय जाईल? स्क्वेअर रूट ऑफ 9 चा अर्थ काय? समजलं? हा, 3 1 जा 3, 3 2 जा 6. मग तुम्हाला आन्सर भेटणार -1 अपॉन 2 स्क्वेअर रूट 9 मायनस एक्स स्क्वेअर. ओके? येस. हा, मग झालं. एवढंच सॉल्व्ह करा. बस त्याच्या पुढे करता येऊ शकतं, पण काही गरज सॉल्व्ह करून काही फायदा होणार नाही, काही कॅन्सल होईल. तर तुमचं फायनल आन्सर थांबलं पाहिजे. ओके? येस. बस आज पुरता आपण एवढंच थांबू. ओव्हरबर्डन होऊन जाईल तुम्हाला. आजच्या लेक्चर मध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारून घ्या. सांगा, ते स्क्रीनवरचं कम्फर्टेबल आहे काय? बोर्डवरचं काय? बोर्डवरचं सर. बोर्डवरचं सर. छान आहे का? हा सर, पण या बोर्डवरचा प्रॉब्लेम आहे सर. हे कधी कधी सेंडच होत नाही. ते मग परवाचं लेक्चर जातच नाही सर. मी करून ट्राय केलं. ठीक आहे ना, पण तुम्हाला हो. हा, स्क्रीन समजणं रे, ते सेंड हो नाही काही फरक पडत नाही. समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे, तर आपण बोर्डवरतीच घेत जाऊ लेक्चर आपलं. बाकीचे लेक्चर घातले घेतो त्याच्यावर. डाऊट्स असेल तर विचारून घ्या. महत्वाचा टॉपिक होता. सबस्टिट्यूशन खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. सो सबस्टिट्यूशन बिलकुल डोक्यात समोर चिपकून घ्या. आणि खूप सोपं आहे, तुम्हाला दिसलं असेल पाहिजे. ज्याचे फॉर्म्युले पाहता ते एकदम इझी येते. ते घ्या, टाका, घ्या फॉर्म्युले टाका, सॉल्व्ह करा, फॉर्म्युले टाका, सॉल्व्ह करा.